नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्या अनुषंगाने तळेगावातील एक परिसर स्वच्छ करण्यावर भर दिला जात आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांच्यासह मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या पुढाकाराने शहर स्वच्छ ठेवण्यावर भर दिला जात आहे. नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील हे स्वतः गावात फिरून लोकांना स्वच्छतेचा संदेश देत आहेत. दाभाडे एम्पायर परिसरात कचरा संकलनाची गाडी नियमित येत असताना देखील काही नागरिक रस्त्यावर कचरा टाकताना आढळून आल्याने त्यांनी स्वतः या नागरिकांना टाकलेला कचरा उचलून घरी घेऊन जाण्यास भाग पाडले. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिजामाता चौकात असणाऱ्या मजूर अड्ड्यावर मजूर गुटखा तंबाखू खाऊन थुकतात, तसेच या पुड्यांची पाकिटे परिसरात टाकून अस्वच्छता करतात. या मजुरांना नगराध्यक्ष यांनी भेटून असे कृत्य करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा सज्जड दम दिला आहे. यावेळी बोलताना संतोष दाभाडे पाटील यांनी स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव ही फक्त एक संकल्पना नाही, तर ती प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे व या जबाबदारीच्या जाणीवेतून प्रत्येकाने आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या अनुषंगाने पावले उचलावीत. आपण आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी जेवढे प्रयत्न करतो तेवढेच किंबहुना त्यापेक्षा थोडे जास्त प्रयत्न आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी केले तर आपले शहर स्वच्छ व सुंदर तर होईलच, पण त्याचबरोबर आपण सर्वजण निरोगी राहू असे प्रतिपादन केले. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः नगराध्यक्ष रस्त्यावर उतरून नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत आहेत. निर्मल वारीचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील यांनी शहर स्वच्छ करण्याचा विडा उचलला आहे व त्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व तळेगाव दाभाडे नगर परिषद कर्मचारी यांना हाताशी घेऊन त्यांचे हे कार्य सुरू आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.